नमस्कार मित्रांनो, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्या समोर आहेत एक अनुभवी यशस्वी अभियंते इंजिनियर भरत अटकळीकर सर, ज्यांनी 33 वर्षाच्या अनुभवामध्ये 100पेक्षाही जास्त मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि आत्ता सरांचा एक मोठा रो हाऊस प्रोजेक्ट सुरू आहे. तर भरत सर, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. कसं वाटतंय या इंटरव्ह्यूमध्ये येऊन? एकदम नवीन अनुभव वाटतोय मला हा. यस यस यस. कारण आमचा इंटरव्ह्यू आजपर्यंत कोणी घेतलेला नाहीये, तर पहिल्यांदाच संधी भेटते असं वाटतं. नवीन अनुभव. हां, छान वाटतं. सर, आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हे प्रेक्षकांना आपण सांगायचं आहे. म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे. 1984 साली 12वी झालो आणि 1988 साली गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद येथून BE सिव्हिल ही पदवी प्राप्त केली. मग माझे मामा भास्करराव दिवाकर हे सेलू इथे कन्सल्टंट म्हणून काम करत होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि 2 वर्ष त्यांच्याकडे अनुभव घेतला. आणि मग माझा स्वतःचा व्यवसाय त्यांच्याकडे अनुभव घेतल्यामुळे 1991 साली देगलूर इथे सुरू केला. त्यावेळेस मला असा अनुभव आला होता की छोट्या गावात मोठ्या गावातच कन्सल्टंट हा कोणी अवेलेबल नव्हता. छोट्या गावात तर प्रश्नच नव्हता. माझ्या मामांनी 1960 साली कन्सल्टंट म्हणून सेलू सारख्या गावात सुरुवात केली. तर मी विचार केला की त्यांनी सेलूमध्ये 160 केले, 60 मध्ये केले, आपण 1991 मध्ये का करू नये 1900. म्हणून मी देगलूरला जेव्हा मी गेलो तेव्हा देगलूरला मला असं आढळून आलं की सगळं काम जे काही बांधकामाचं क्षेत्र आहे ते पूर्णपणे अनस्किल्ड आणि ज्यांना काही माहीत नाही तांत्रिक बाबी अशा मिस्त्रीवर अवलंबून होतं. तर मी जेव्हा 1991ला गेलो आणि माझा कन्सल्टन्सीचा छोट्या स्वरूपातला व्यवसाय मी चालू केला की फक्त प्लान काढून देणे, त्यानंतर ॲक्च्युअल सुपरविजन करणे, अशा पद्धतीने मी हळूहळू तिथं सेट होत गेलो. मला भरपूर स्टार्टिंगला थोडा त्रासही झाला. एकंदरीत ज्या चालीरीती असतात बांधकाम क्षेत्रामधल्या त्या चालीरीती बघून नवीन माणसाला कोणी म्हणजे बाबा ह्यांना काय कळतं, हे आता शिकून आले, ह्यांना पुस्तकी ज्ञान आहे, हा जो एक प्रकारचा आपल्या समाजामध्ये हा प्रॉब्लेम आहे त्याला मला ओव्हरकम करत करत मी पुढे आलो त्याच्यामध्ये. आणि 1991 पासून मग हळूहळू मग मी वाढत गेला माझा बिझनेस. त्यामध्ये मग माझे इंडिव्हिज्युअल हाऊसेस, कन्सल्टन्सी, बाकीची इंडस्ट्रीयल आमच्या MIDC देगलूर होतं, तिथले इंडस्ट्रीज भरपूर तिथं आम्ही उभा केल्या. त्यानंतर म्हणजे व्यक्तिगत आमचे स्वतःचे कामंसुद्धा आम्ही करू लागलो. आणि कन्सल्टंट म्हणून मी म्युनिसिपल काउन्सिल देगलूर आणि म्युनिसिपल काउन्सिल मुखेड, त्यानंतर मार्केट कमिटी पूर्ण देगलूर मुखेड, त्यानंतर देगलूर कॉलेज, असे बऱ्याच संस्थांशी निगडीत झालो. पुन्हा सगळ्या बँकाशी व्हॅल्यूअर म्हणून असे बऱ्याच व्हरायटी ऑफ जॉब मी करत गेलो. वाह वाह, क्या बात आहे. सर, तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? माझे प्रेरणास्थान माझे मामा आहेत. माझे मामा 1958 साली डिप्लोमा सिव्हिल झाले होते आणि त्यांनी 1960 साली नोकरी सोडून, ज्यावेळेस कोणीही कन्सल्टन्सी क्षेत्रात येतच नव्हतं त्या काळात त्यांनी कन्सल्टन्सी चालू केली. ते माझे मूळ प्रेरणास्थान आहे. वा, क्या बात आहे. सर, जेव्हा आपण बांधकाम करत असता तुम्ही, काही लोक अनस्किल्ड लोकांना घेऊन कामं करतात. जसं तुम्ही आता थोड्या वेळाखाली सांगितलात की त्या काळी तुम्ही तशा लोकांसोबत सहवास तुमचा होता. तर अशा अकुशल कामगारांना सोबत जर ठेवलं तर त्याचा म्हणजे किती धोकादायक आहे अशा लोकांना? आता मूळ मुद्दा असा आहे की या क्षेत्रामध्ये लोकच नव्हते ज्यांना काही माहीत आहे, ज्यांना आता हळूहळू सगळीकडे त्याच्यामध्ये किंवा ड्रॉइंग वाचता येणे, लेबरला ड्रॉइंग वाचता येणे हा महत्वाचा प्रश्न आहे की आर्किटेक्चरल ड्रॉइंग काय आहे, स्ट्रक्चरल डिझाईन्स काय आहे, ड्रॉइंग्स काय आहे, बाकी मग प्लंबिंग असेल, सॅनिटेशन, प्रत्येक ड्रॉइंग येते ना आता सगळ्याकडे. तर ती ड्रॉइंग वाचणारा माणसाचा म्हणजे तो स्किल माणूसच पाहिजे. मिस्त्री काय त्याच्या अनुभवाच्या जोरावर चालतो, म्हणजे मागचं बनवून पुढे चालतो, पण तो नवीन नाही काय करू शकत. बरोबर. आपण जर कोणीही असेल नवीन तांत्रिक बाबीमधून पूर्ण गेलो आणि त्याचं जर पद्धतशीर असेल तर त्याप्रमाणे कोणीही मग त्याप्रमाणे स्किल तुम्ही हे करू शकता समजा. बरोबर. सर, बांधकाम करत असताना तुम्ही साहित्य निवडीविषयी काय काळजी घेत असता? साहित्य निवडीविषयी तर स्टार्टिंग पासून पूर्ण काळजी घेतलीच पाहिजे. साहित्य म्हणजे कसं आहे, मूळ बांधकामामध्ये आहे स्टील, सिमेंट, वीट, रेती, गिट्टी. ह्या 5 आयटम हे सिव्हिल वर्क मध्ये पहिले आहे, खूप महत्त्वाचे. आता मूळ म्हणलं तर वीट म्हणलं तर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनेच वीट, जी मातीची वीट तयार होते, पण तिचं वजन किती आहे, ती कशात भाजली गेलेली आहे, तिचं मध्ये काय कोळसामुळे भाजली गेली, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या विटेचं वजन हलकं पाहिजे हे आपण विचार केला पाहिजे पहिले विट्याच्या बाबतीत. त्याचनुसार सिमेंटचं सुद्धा ग्रेडिंग होत चाललंय आता.
आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा 33 ग्रेडचं सिमेंट होतं, की ज्याला सेटिंग पॉइंट वेळ लागत होता. आता 53 ग्रेड 63 ग्रेड सिमेंट आलेलं आहे. बरोबर. तर त्याला सेटिंग टाइम कमी आहे, पण त्याचे जे दुष्परिणाम आहेत की ते लवकर सेट होतं, मग त्याला लवकर आपण पाणी देत नाही, या गोष्टीचा विचार करावा लागतो. तिसरी गोष्ट आहे स्टील. स्टीलचा असा प्रॉब्लेम आहे की स्टील हे जनरल माणसाला काहीच कळत नाही की स्टील कशाचं कसं आहे. तर आम्ही सोप्या गोष्टी सांगतो की स्टील हे लवचिक पाहिजे, स्टील हे स्टँडर्ड वेटशी निगडीत पाहिजे. जे स्टँडर्ड IS स्टँडर्ड आहे वेटचं, बरोबर, त्या वेट प्रमाणे स्टील पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी. आणि साधी गोष्ट आहे, कोणालाही म्हणतात बाबा त्याच्यात कार्बन कंटेंट कमी पाहिजे. आम्ही बरेचदा सांगतो मी मिस्त्री लोकांना, स्टील कसं ओळखा तुम्ही एक छन्नी घ्या, त्या स्टीलला तोडा, तुकडा जर दूर गेला तर ते स्टील घेऊ नका, आणि जर तुकडा जर तिथंच राहिला शेवटपर्यंत तर ते स्टील घ्या. आता मशीन आली, आता ते मशीनमध्ये हा प्रश्न येणार नाही समजा. असा एक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला कळतं की ते हे कसं करायचं. रेतीमध्ये सुद्धा सिल्ट कंटेंट असतो, माती असते, ती तुम्ही धुवून घेतली पाहिजे, चाळून घेतली पाहिजे, त्या हिशोबाने रेतीचंही काळजी घेतली पाहिजे. अशा सगळ्या दृष्टीनं मेटलचं तसंच आहे. मेटलमध्ये सुद्धा ॲक्च्युअल जी साईज पाहिजे ती साईज क्रशरवाले देत नाहीत. आपण 12 mm म्हणतो, पण ती असते 20 mm. तरी पण आता काय करावं लागतंय की जसं त्या प्रमाणात थोडं चालून घ्यावं लागतं समजा, या पद्धतीनं काम करावं लागतं. सर, दीर्घायू किंवा टिकाऊ बांधकामासाठी रचना आराखडा किती महत्वाचा आहे? फार महत्वाचा आहे. रचना आराखडा महत्वाचा आहे. पहिल्यांदा कुठलंही समजा घर बांधायचं असेल, मोठी इंडस्ट्रियल बिल्डिंग, कोणती कमर्शियल बिल्डिंग, त्याचं किती मजले तुम्ही बांधणार आहात हे पहिले तुम्ही ठरवलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जिथं जे बांधणार आहात कोणतीही बिल्डिंग, तिथली मातीची टेस्टिंग तुम्हाला करणं आवश्यक आहे. बरोबर. किती माती किती तुमचं लोड बेअर करते, तिचं बेअरिंग कॅपॅसिटी म्हणतात. बेअरिंग कॅपॅसिटी जितकी ज्याप्रमाणे आता आम्ही नांदेड देगलूर मध्ये जे कामं करतो तिथे काळी माती अवेलेबल आहे, तिथे मुरुम किंवा बक्की माती अवेलेबल नाही आहे. तर इथे आम्हाला बेअरिंग कॅपॅसिटी त्या साईजची कमी आहे, म्हणून आम्हाला डीप जावं लागतं जमिनीमध्ये खोदकाम, बाया खोदकामासाठी. तर या दृष्टीनं तुम्ही विचार केला पाहिजे बेअरिंग कॅपॅसिटी, आणि ही टेक्निकली स्ट्रक्चरली डिझाईन केलं पाहिजे की किती मजल्याची बिल्डिंग करायची, त्यानंतर तुम्हाला स्पॅन किती आहे प्रत्येक पिलरचे वगैरे, दूर दूर आहेत का, त्याप्रमाणे राफ्ट फुटिंग आहे, पुन्हा प्लेन ओपन फुटिंग आहे, अशा बऱ्याच गोष्टीनं ते डिझाईन केल्याशिवाय पुढे जाऊ नये, कोणीच जाऊ नये. हो ना, असं त्यामुळे. सर, आजकाल म्हणजे बजेटनुसार घर बनवण्याचा जो विचार आहे या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं जातं. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? बजेटनुसार घर बनवण्यामध्ये काय की मिनिमम आणि ऍक्च्युअल जे पाहिजे तेवढं स्टील वापरणे, पाहिजे तेवढं सिमेंट वापरणे, वीट, आणि बाकी डिझायनिंग मध्ये तुम्ही बाहेरची वॉलिंग कमी करणे, मधल्या भिंती छोट्या करणे. त्यानंतर तुम्ही आता काय झालं की बजेट जरी घराचं असेल तरी बजेट कमी करून इतर बाबींना सुद्धा आजकाल डेकोरेटिव्ह बाबींना जास्त महत्व आलेलं आहे. त्यामुळं इकडे कमी खर्च करायचा आणि डेकोरेशन वाढवायचं, हे आजकाल चालू आहे. की पहिले ह्या गोष्टीला कोणी प्राधान्य देत नव्हतं, पण आता डेकोरेशनला प्राधान्य देत आहे सगळे. तर हे असं आपण करू शकतो की कसं वाचवता येईल, तर असं कमीत कमी बांधकाम, त्या पद्धतीनं मिनिमम वॉल्स, मिनिमम डोअर्स असं आपण करू शकतो. सर, पुढचा प्रश्न आहे की तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनासोबत प्रकल्पावर काम करताय का? जर करत असाल तर कोणत्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करत असता? आम्ही काय करतो, नगर परिषदकडे आम्ही कन्सल्टंट म्हणून काम करतो. नगर परिषदांचं कसं असतं की ते गव्हर्नमेंटचा निधी येतो आणि त्यांना मग आपल्याला मग नगर परिषदांचे कामं काय असतात, तर रस्ता करणे, नाली करणे, त्यानंतर त्यांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स करणे, त्यांचे रोड डेव्हलपमेंट, चौक डेव्हलपमेंट करणे, त्यांचे बाग डेव्हलपमेंट करणे, असे व्हेरियस कामं असतात त्यांचे. तर त्या हिशोबाने आपल्याला त्यांचं पूर्ण डिझायनिंग करून देतो आम्ही. त्यांचं पुन्हा शासकीय त्यांच्या परवानग्या असतात, शासनाचे डिपार्टमेंट असतात समजा, त्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिस असेल, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल, त्यानंतर समाज कल्याण खातं असेल, ह्यांच्या सगळ्यांच्या परवानग्या लागतात. त्या सगळ्या परवानग्या आम्ही मिळवून त्यांना हे करतो आणि त्यानुसार मग त्यांच्या बजेटेडनुसार ते मग पुन्हा प्रोसीड होतात, काम एक्झिक्युशन होतं समजा. हो ना. तुमच्या अभियंता कारकिर्दीमध्ये तुम्हाला खूप सारी आव्हानं आली असतील सर. हो. तर त्या तुम्ही आव्हानांना कसं सामोरे गेलात? आव्हानामध्ये भरपूर सामोरं गेलो. स्टार्टिंग पासूनच म्हणतो मी की मला अनस्किल्ड लेबरचा भरपूर त्रास झाला, अनस्किल्ड मिस्त्री लोकांचा त्रास झाला, त्यांना समजत नव्हतं. त्यावेळेस सिंपल सांगतो मी तुम्हाला, स्लॅबमध्ये 12 mm ची स्टील टाकत होते, 12 mm स्टील. अरे बापरे, 12 mm स्टील. मी प्रॅक्टिकली गेल्यावर मी म्हटलं 12 mm स्टीलची गरजच नाही, 10 mm वर होतं अवेलेबल. मग माझ्या विरुद्ध म्हणजे बरं नाही त्यांना काय कळतं,
ते आत्ता आलेले आहेत, अशा गोष्टी मग ते सगळं समजून सांगितलं की बाबा म्हटलं की 12 mm स्टीलची गरज नाही, अन्यसरी कोणत्याही गोष्टी करत होते पहिले, ते सगळ्या गोष्टीला सगळ्यांना थोडं हे करून त्यांना सुद्धा समजून सांगितल्यामुळे थोडा फरक पडला त्यामध्ये. हळूहळू मग आता सगळे आता डिझाईननुसार काम करतात. भरत सर, तुम्ही 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केली आहेत आणि आता तुमचा मोठा रो हाऊसचा प्रोजेक्ट सुरू आहे, तर आयकॉन स्टील वापरलंय त्याच्यामध्ये? हो, वापरलंय मी आयकॉन स्टील. आयकॉन स्टीलच्या बाबतीत मला असा अनुभव आला की तर स्टँडर्ड वेस्टशी कन्फर्म आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये मी आत्ताच म्हणलं की कार्बन कंटेंट कमी आहे आणि बाकी जे FE400 FE450 ज्या स्टीलच्या ज्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे ते कन्फर्म करते. आणि सेल्स आफ्टर सर्व्हिस जी काही आहे ती चांगली आहे आणि लेंथ कंप्लीट येते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आजकालच्या ह्याच्यामध्ये गरजेच्या आहेत ते आयकॉन स्टीलमध्ये मला अवेलेबल झाल्या. आणि आमचे डीलर मित्रच आहेत त्याच्यामुळे त्यांना आम्ही सपोर्टही करतो त्या दृष्टीनं. ओके सर, कंपनीची सर्व्हिस कशी वाटली मग तुम्हाला? कंपनी सर्व्हिस, आता मित्रच माझा असल्यामुळे मला सर्व्हिस चांगलीच मिळणार आहे. तरी मला चांगलेच अनुभव आलेले आहेत. सगळे तुमचे जे एक्झिक्युटिव्ह येतात आमच्याकडे, भेटतात, सांगून जातात सगळं. सर, एखादा तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट किंवा एखादा स्पेशल प्रोजेक्ट त्याबद्दल सांगाल थोडंसं? आता मी रोहाऊस जे देगलूरमध्ये आजपर्यंत कोणीच रोहाऊस चालू केले नव्हते ते मी केले चालू. त्यानंतर अपार्टमेंट्स कोणीच केले नव्हते ते आम्ही चालू केले. ओके. त्यानंतर आता मी एक टाउनशिप जे देगलूरमध्ये कोणीच केले नाही ते चालू करतोय. 8 एकरमध्ये टाउनशिप करतोय चालू मी. वा वा. त्या दृष्टीनं सगळं एक आयडियल कॉलनी व्हावी, टाउनशिप व्हावी असं माझी इच्छा आहे. ओके सर. सर, जे लोक बांधकाम करू इच्छित आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय टिप्स सांगाल त्यांना या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने? बांधकाम करणाऱ्या कोणीही असेल त्यांनी प्रथम आपल्याला काय बांधायचंय, किती मजले बांधायचे ह्याचा पूर्णपणे पहिलेच आपण विचार करावा. आपलं बजेटचा विचार करावा आणि कोणीही तांत्रिक सल्लागार, मग तो आर्किटेक्ट असेल किंवा इंजिनियर असेल, त्यांच्याशी संपर्क साधून योग्य रीतीने त्यांचा मोबदला देऊन काम करावं. आणि त्यामध्ये मग त्याचा पूर्ण जे आता समजा आमच्याकडे सुपरविजनला समजा कोणतं काम असेल तर आज मी गॅरंटीने सांगू शकतो की समजा एक 50 लाखाची बिल्डिंग असेल तर मी कन्सल्टंट असल्यावर मी 4 लाख रुपये 5 लाख रुपये वाचू शकतो त्या माणसाची. एवढं मी अभिमानानं किंवा मी खात्रीने सांगू शकतो. पण सध्याच्या प्रॅक्टिसनुसार आता ते चालू आहे बरंच. ओके ओके. व्यवहार आणि हे याच्यामध्ये थोडा फरक येतोच थोडाफार. यस यस यस. तर भरत सरांसोबत आज खूप छान वाटलं. आणि सर, आपण या ठिकाणी वेळातला वेळ काढून आलात त्याबद्दल आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या आमच्या टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.